हाय हाय मित्रांनो, बघा आजचा ब्लॉग कसला आहे. हे काय कालवण मम्मा? कालवण नाही, ती सुकी डाळ बनवते. सुकी डाळ बनवते, कालवण नाही. मूग, मसूर आणि तूर ओके. 3 डाळी मिक्स करून अच्छा. त्याचं सुक्क बनवायचं आहे. आणि पातळच आपलं कालवण असतं, आणि अच्छा. सुक्क बनवायचं आपल्याला. ते सुक्का आज खायचं का? हा, सुक्क खायचं म्हणजे नुसतं सुक्क नाही, त्या संगती डाळ पण आहे. म्हणजे पातळ रस्यावालं कालवण आहे. डाळ कुठं? अंड एकच आहे. अंड एकच तुला दिसतं, ते अंड बनवायचं नाही. ओके. मग आता हे बघ, भात बनवला. जॅमोलीचं चिकन आणायचं अजून. होय. जॅमोलीचं चिकन पण बनवायचंय मला. तू आणून दे चिकन. अरे आता तू अगोदर बोलत नाही मला, मग ते. अरे तू मॉली जॅमला घेऊन गेलेला ना, त्याच्यामुळे तुला. चल ठीक आहे. तू जा आणि आता घेऊन ये त्यांना. कलेजी घेऊन ये. कलेजी पण बनवायची आहे. रोजची कलेजी लागते सेट लोकांना. हा, इथं मला डाळ भात आहे आणि त्यांना नॉनव्हेज. बघा मित्रांनो, ते खातच नाही शेट लोक आमच्या घरातले. दही भात आमच्या पण नाही खात. नाही खात ना? दही भात पण नाही खात ते लोक, काहीच नाही. तुला तर माहिती आहे. शेट आणि शेतानी हे दोन त्यांचंच घर आहे, जॅम आणि मॉली. हे बघा, ही काल ना लय भांडली मम्मी सांगते. तिला काय माहिती, तिचं ब्लड प्रेशर हाय झालं होतं का काय, खूप भांडली. जरा विचित्र वागते कधी कधी, तिच्या मनासारखं वागते ना. मला 1 वाजता भांडली ती माझ्यासोबत. 1 वाजता भांडली तू मम्मी सांगते? कुठं गेला डमऱ्या? हा आपला जरा समजदार आहे, जरा दोस्त आहे तो आपला ना. दोस्त गुड बॉय मग रात्री 1 वाजता भांडली ती माझ्यासोबत. अरे ते जरा होऊन जातं, तिचा ब्लड प्रेशर हाय होऊन जातं कधी कधी. एवढा हा, आता काय करायचं. माझा वयाचा सोडून तिचंच व्हायला लागलाय. थोडी डाळ ना सुकली ना, तिला उतरून घेते, मस्त होईल. डाळ आहे ना, आता थोडं पाणी टाकलं, तिला शिजू दे. नंतर मग आपल्याला शिजल्यानंतर ती सुकी होईल, मग आपल्याला जेवायला बरं पडेल ना दादा. चल ठीक आहे. हा, बरोबर. तुझा तर झालाय नाश्ता झाला, पण हे सुक्क आपल्याला आवडत नाही. आपल्याला डाळ पाहिजे. सुक्क नुसतं सुक्क नाही देणार आहे तुला, मारणार आहे. सुक्क नाही देणार आहे, समजला? कालवण पण आहे बोलली ना मी तुला. चल बाबा, बघू आता. कालवण, डाळ, भात. तुझं चपाती खात नाही. हे जे आहे ना, ह्याला काय म्हणतात? नळ्या. ह्याला तळ तू. पण भाजी नाही खाणार. ह्याला सुकी तळ नाही तू. खाणार. सुकी भाजी संगती नळ्या खाईल मी. नाही, सुकी भाजी संगती नळ्या खाशील. कालवण डाळ भात पण खाईल. नळ्या चवीसाठी असतात. नळ्या बनव, तेलात फ्राय कर, पोट वाढू दे माझं. वाढू दे माझं काय बाबा. फॅट वाढू दे माझं पूर्ण. बनव नळ्या आज पूर्ण बरणी भरून बनव. वाढू दे ना, माझ्या काय बाप्पाचं जातंय. जमवा, पाणी पी. मग पाणी टाकलं नाही तिथे. पाणी नवीन नाही टाकलं तू? नाही भरलं, आपलं लक्षात नाही. गुड बॉय लोकांचं. त्या चक्करमध्ये मीठ टाकायचं विसरली. मीठ नाही टाकलं केलं. गुड बॉय लोकांचं पाणी आहे यार. असं छान छान एकदम तुझं ना धुतलं पाहिजे सकाळचं. तुला लक्षातच राहत नाही ते. धुतलं ते चांगलं. हे काढ ग्लास, हे प्लेट. तो बघ कसा बघतोय. बाळाची कलेजी आणून दिली मला. पहिला त्याचं पाणी ठेवते. हे जे बाबा या, ये पाणी पी. तळलेलं जास्त खाऊ नको किरण. नाही, हुशार आहे ना बाळ. बरोबर पाणी पितो. मला तहान लागते, बरोबर सांगतो. पण ते रात्रीचं पाणी नाही पिला तो. रात्रीचं पीत नाही तो. पाणी टाकलं ना. मग तेच तर शेट आणि शेटानी लोक आहेत ना ते दोन. तुला तेच तर बोलतोय. त्याचं भांड धुवून द्या, मग तो पाणी पिणार. सकाळपासून पिला नाही तो, पडू नाही, पाणी पण नाही पिला. एकदम पद्धतशीर राहणारा माणूस आहे तो. अरे जय बाबा,
लय भारी तोंड आहे त्याचं, लय भारी एकदम. नाक बघ, नाक दाखव रे, तू दाखव. होय होय, हारेन दिसती माझी पोरगी. लय इरिटेट होती ती आम्हाला, काय माहित काय इरिटेट होते. चिकन फ्राय. होय होय, चिकन खिचडी. फ्राय, चिकन फ्राय खिचडी. ओहो, सरप्राईज आहे तर माझ्यासाठी. तुला आवडतं ना? माझं फेवरेट आहे भाई. अरे दुपारच्या नळ्या आहेत अजून तरी. चांगलं धुवून घेतलंय मी. दुपारच्या नळ्या पण चांगल्या होत्या आम्ही, छान होत्या एकदम छान. काय बोलते, गॅसचा वास येतोय. गॅस बंद. चालू आहे असू दे. नाही ते बंद आहे. थोडस लिंबू पिळून घेतलाय मी आता. निंबू पिळल्याने काय होतं? जरा आंबट आंबट लागलं तर टेस्ट येतो ना त्या है ना? लिंबूमुळे. हो. चल ठीक आहे. आणि आता अद्रक लसूण पेस्ट पण बनवून घेतलाय मी. असं काहीतरी व्हरायटी झाली पाहिजे यार, खायला पण मजा येते, संध्याकाळ पण चांगली येते. का 8 वाजता जेवतो मित्रांनो. कसं आहे, लवकर जेवलं ना तर पचनक्रिया चांगली राहते. 8 साडेआठ जास्त लास्ट जेवून घ्या. मीठ टाकतो. पोट पण बाहेर येणार नाही तुमचं. मीठ टाकलं का? फूड ब्लॉगर सारखा का वाटायला लागला पण? अभी भैया क्या डालोगे? ये क्या है, नमक? अच्छा, इसे नमक कहते हैं. एक वैताग लोक असतात. हे काय आहे? ती खिचडी बनवणार आहे, त्यासाठी टमाटे टमाटर आहे. टमाटर असे असतात लाल? बापरे बाप. आणि हे कांदे. आता हे मॅरिनेट करायला ठेवायचं का? थोडा वेळ. किती वेळ? 5-10 मिनिटं, जास्ती नाही ठेवायचं. तसंच होतं ते. हे काय टाकायचं? अद्रक लसूण लसूण पेस्ट, आरतन बर्तन तेल. एकदम भारी, एकदम चविष्ट बनणार असं वाटतंय मला. आजचं ब्लॉग पण चविष्ट होणार आहे आणि खिचडी आणि चिकन फ्राय पण. आता थोडं हे काय आहे? मसाला आहे. थोडा मसाला आहे. हा मसाला आहे. हा मसाला आहे. मिरची पावडर थोडी, स्वादानुसार. ह्याच्याने काय तिखटपणा थोडा राहतो आणि आणि कलर पण राहतो. कलर पण राहतो आणि चव पण चांगली येते. मीठ तर घातलंय ना मीठ आपण. बस झालं, मीठ जास्त नको. काही जास्ती घालायची याच्यात गरज नाही. मीडियम प्रमाणे. हो. आपण फ्राय कुठली वस्तू करतो ना ती चांगलीच लागते. मध्यस्थी राहिली पाहिजे हो. जीवनात, है ना? हो. हो. छान बनते. आपण काय म्हणतो? हिरवा मसाला. हिरवा मसाला. हिरवा मसाला म्हणजे त्यात अद्रक लसूण, अच्छा, कोथिंबीर, अच्छा, कढीपत्ता, अच्छा, या 4 वस्तू येतात. ओके. म्हणून त्याला म्हणतात हिरवा मसाला. हिरवा मसाला. अच्छा, अजून? बस. त्याच्या पुढे काय माहिती नाही मग मला, कोण काय बोलतो ते तेवढंच माहिती. टाकू कुठे कुकर तापला, कुकर तापला खालून. काहीच नाही टाकलं ना त्यात? टाकू दे ना. अच्छा, तापून पण द्यायचं असतं त्याला? तेल याच्यात नळ्या तळलेल्या सकाळी. हळू सांभाळून टाक. नळ्याचं तेल होतं, तेल वापरूया आता आपण. नळ्या छान होत्या, एकदम छान नळ्या. आता ऍप्स मारतोय मी आणि दुपारी खाल्ल्या नळ्या. तापलं का तेल? हा, आवाज येतोय ना. मला हाईट साठी थोडं अजून चटकाला आरामशीर जरा सांभाळून येतो. हे काय स्टूलवर हे करते का? हा, हे ठेव. दिसत नाही ना मला. चल ठीक आहे. काय टाकलं गेलं आता? राई. राई. थोडी राई टाकायची. थोडीशी राई. किती? चम्मचभर? 1 चम्मच राई. एक छोटा बारीक चम्मच. हा, राई. राई. हा, अजून? आणि 1 मिनिट, मी एक्झॉस्ट चालू करू का? कारण की आपल्याला खूप गरम होणार आहे. तर आपण चाललो आहे एक्झॉस्ट लावायला. चार्जिंग काढतो आहे. चार्जिंगला काढलं आणि हे चला. काय टाकलं आता? राई चांगली भाजून झाली. राई 1 चम्मच छोटी. हो. स्वादानुसार. हो. 1 हे काय? चम्मच
1 चम्मच. 1 चम्मच जिरा. ओके, छान, खूप छान. चांगलं हे भाजून जर झालं ना. स्मेल किती छान येतो बघ ना, कशाचा? हे जे टाकलं ते. तर हे आहे बघा, जिरे. 2 पार्टी आपले चालले आहेत. बाय कांदा. मिरची कापायची राहिली ना आपली. ठीक आहे ना, कापून आरामचे. मी मिरची उभी चिरून टाकते, का माहितीये? कुणाला मिरची आवडते, कुणाला आवडत नाही. आपल्याला आवडते पण एवढी पण नको टाकू. तुला नाही आवडत म्हणूनच तर. जास्त तिखट नको, कारण आपण चिकन पण फ्रायच खातोय ना. हो. खिचडी पण झणझणीत असली तर लय चांगली लागते. वल्ली करायची का खिचडी आजची? वल्ली म्हणजे थोडीशी वल्ली लय खिचडी. सुकी नाही ठेवायची खिचडीला. ओके. थोडी वल्ली वल्ली आणि गरम गरम खाल्ली ना अच्छा. तर मजा येते. ओके. आता किती वेळ याला करायचं आपण? हलवायचं कांदे चमच्याने चांगला फ्राय होईपर्यंत. ओके. घेते मी थोडी. हळद आपण का टाकतो जरा, आज मला याचं रहस्य सांग जरा. आपण हळद सगळ्यात टाकतो ना? हळदीनं रंग येतो चांगला. सगळ्या बाकी गोष्टीला. चव नसते ना जास्त? अरे चव पण असते ना. चव पण असते का? ते हळद का ती खाल्ल्यानं खूप चांगलं असतं. औषधी हळद, औषधी आयुर्वेदिक एकदम. आयुर्वेदिक आहे. कारण हळद आपण आजारी पडलो तरी पण आपल्याला डॉक्टर सांगतात, किंवा आपले कोण सिनियर सिटीजन असतील, अच्छा. आजी आजोबा, ते म्हणतात की दुधात हळद टाका आणि प्या. हा, ते तर छानच वाटतं तसं पण. तर त्याच्याने तब्येत चांगली होते असं म्हणतात पहिल्याचे लोक. नाही पण हाय पण दे, कारगर वस्तू आहे. चालला माझा टमाटर. तुझं टमाटर चालला आता. अरे देवा, चल ठीक आहे. खिचडी अशी चांगला बनवून ये रिटर्न माझ्या पोटात. पोटात आणि होटात चांगला आहे एकदम टेस्ट. ही खिचडी बनते ना आता वल्लीवाली? खिचडी आहे खिचडी. थोडा कढीपत्ता टाकूया. अरे मित्रांनो, आजचं एकदम स्पेशल वाटतं. पण खिचडी नाही तर खिचडी घरात बनते तर असं वाटतं आजारी आहे कोणतरी. पण आज जरा खिचडी बनते तर मला असं वाटतं काहीतरी सण आहे, कुठचा सण उत्साह आहे घरात. तुझ्या पसंतीचं चिकन बनतंय ना, त्याच्यामुळे तुला आज काहीतरी वेगळं वाटतंय. उत्सव का माहोल लग रहा मी है. खातोस काय असं बोलू नकोस. हा, ठीक आहे. पण खिचडी म्हणलं असं वाटतं कधीतरी कणकणी आली आहे काय घरात कुणाला तरी. आता काय? आता थोडस पालाभाजी. मीठ नाही टाकलं ना आपण? मीठ टाकलं ना अगोदर? नाही रे बाबा, त्याच्यात नाही टाकलं. अच्छा अच्छा. हा, ते चिकन मध्ये टाकलं मीठ. थोडंच टाका. मीठ आपल्याला जास्त लागत नाही, कारण मित्रांनो मीठ ना खावा स्वाद अनुसार थोडंच खावा. मीठ ही खूप ऍक्च्युली हानिकारक आहे. त्रास हानिकारक पण नाही बनू शकत. जास्त मीठ खाल्ल्याने हानिकारक आहे, पण थोडं कमीच खावा. आम्ही कमीच घालतो. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही घालू शकता. डायबिटीज, अनुसार ज्याला शुगर आहे, ज्यांना ब्लड प्रेशर आहे, त्यांनी मीठ तर खाऊच नाही माझ्या हिशोबाने. कमी खाल्लं पाहिजे. हा, कमी खाल्लं पाहिजे. साखर तर बॅन झाली पाहिजे देशातनं. डाळ आणि तांदूळ भिजत ठेवलेले. अच्छा. दोन्ही छान वाटतात ते, बघायला पण छान वाटतात. धुवून ठेवलेले. हे 2 जणांसाठी मित्रांनो आम्ही बनवतोय खिचडी. 2 जणांसाठी पण खूप छान बनते. खूप जास्त आहे ती, एवढं खाऊ ना आता आम्ही. कापूस खिचडी आणि चिकन फ्राय म्हणलं तर 2 नाही, ते 6 जणांचं आहे. बघा ना, तुम्ही अंदाज लावा जरा. कमेंट मध्ये आम्हाला सांगा किती जणांचं आहे ते. सेकंड मारा संपते ती. जेवताना बोलत नाही आम्ही एक दुसऱ्या संग. ज्या दिवशी चांगलं जेवण असतं तेव्हा झापझुप झापझुप झाप खतम. मग असं हलवून घ्यायचं. मग अच्छा अच्छा. छान छान. भाजीला बी कलर छान आला ना. हळद तर पाहिजे. हळद तर अंगाला लागलीच पाहिजे ना, त्याच्याशिवाय लग्न कुठं होतं. कोथिंबीर धुवून घेते मी. तांदळाचं पाणी आहे. हा, पण थोडं चव लागत असेल ना, थोडं टेस्ट येत असेल. चव लागेल. त्याचा अर्क उतरत असेल ना तांदूळाच्या पाण्याचा. थोडं नवीन नवीन व्हरायटी आणली पाहिजे ना, आहे का नाही? आपल्या गावाकडच्या बाया अशाच करतात ना, नाही करत? करतात का नाही करत? सगळ्यांना येते खिचडी. नाही म्हणजे असं थोडं बनवायची पद्धत पण वेगवेगळी असते. बरोबर बरोबर. पिवळी झाली पण झाली वाटतं, बनली मम्मी.
बनली म्हणजे शिजवायची बाकी आहे अजून. शिट्या होतील ना? तर त्यात मी काय करणार, गरम पाणी टाकून घेणार. गरम पाणी का माहितीये, खिचडी लवकर शिजते. माणसाने गरीब राहावं पण घाण नाही राहावं. 4 मग तर अंगावर पाणी पाहिजे. तेल तेल आहे. तेलचं काय करायचं आता? हे जाणार याच्यात परत. हो. म्हणजे हे तेल आम्हाला खूप युजफुल झालंय आज पूर्ण दिवसाला. ते नळ्या तळलेले ना. हा काय जास्त घाण तर तेल नाही ते, आता- घरगुती तेल बिचारा. हा. जास्ती बोलायचं नाही. नाही जास्ती तेलात तळायचं नाही. हा. तेल पण जास्ती खाणं, तेल पण बरोबर खाणं नाहीये. खूपच हार्मफुल आहे. त्रास पोट होतो. तेच ज्याला बीपी शुगर आहे त्यांनी तेल मीठ साखर तर यापासून आणि लांब राहावं. जे युवक आहे त्यांना सांगण्याचं आपला एकच आहे की सध्या जास्त तेल खाऊ नका. 40-45ला लय त्रास होतो. वय झाली की सध्या आपण खाऊन घेतो, मौज मस्ती करून घेतो. आता जे लक्ष दिलं, आज का त्याग कल की सुख, है ना? थोड़ा बहुत त्याग करना सीखो मित्रों. हे मम्मी बघूनच पाणी आलं यार. बनाव लवकर पटपट. लय तुझं त्याचं चाललंय कालवा कालवी. नाही कशाला करतो. छान. काय तर यात तर मजा. हाय हाय. आता मी सगळं एक संगतीत ठेवणार आहे. तव्यात. हे चांगली ठेवते का असं? मला तव्यात आवडतं फ्राय करायला, कारण की हा. तव्यामध्ये फ्राय चांगली होते. अच्छा. बरं आहे ते पण कसं, आणि आपल्याला सवय पण येते खायची पहिल्यापासून तव्याची. मित्रांनो, तव्यावर चिकन फ्राय केलेलं जरा खाऊन बघा, कधी ट्राय करा तुम्ही. चिकन फ्राय झालंय. हा मॅम, चिकन फ्राय झालं ना. मस्त ना? लाईट लाव ना. जाऊ दे. हो. बरोबर तर. खिचडी फायनली. वा. गरम गरम खिचडी. बघूनच मला काय बोलू आता. हिला तर पोटात गेलीच पाहिजे आज कुछ नाही बचेगा. थोडंच कुछ नाही बचेगा म्हणलं तर कुकरच देऊन टाक ना मग इकडे डायरेक्ट. हा, सगळं टाक दे तू पण. एवढं पण नाही खात आम्ही, ते फक्त बोलतोय. थोडंच खातो. उरते ती खिचडी. 2 जण किती खाणार? हे तर भाई वसाड खाणारे माणसं आहेत. त्यांची कलेजी तयार झाली आहे. कलेजी. आता हे खाते, यांचा 10चा टाइम आहे. आम्ही 8ला खाऊन घेतो. त्यांना 8ला दिलं तर हे नाही म्हणतात. त्यांचा टाइम आहे बाबा, टाइम टेबल आहे त्यांचं. आता तुम्ही बोलशीला की तुम्ही अगोदर खाता, कुत्र्यांना नंतरून देता. 8 वाजता आम्ही जेवतो आणि 10 वाजता जेवतात. 10ला जेवलं की 10:30ला आपल्या बिस्तरावर जाऊन पण डॉक्टर बोलल्यापासून आम्ही झोपून लवकर जातो. झोपतो. चला मग आता मित्र भेटूया आता डायरेक्ट. काम कसं जरा दाखव ना.